भोंदूबाबा अशोक खरातची पत्नी कल्पना खरातनं शिर्डी पोलीस ठाण्यात हजेरी लावली आहे। कल्पना खरात अनेक महिन्यांपासून फरार होती। सर्वोच्च न्यायालयाकडून अंतरिम जामीन मिळाल्यानंतर कल्पनानं शिर्डी पोलीस ठाण्यात हजेरी लावली। शिर्डीतील शेतकऱ्याची जमीन व्यवहारात फसवणूक प्रकरणी अशोक खरातचं कल्पना खरातवर देखील गुन्हा दाखल करण्यात आलाय। शिर्डी पोलिसांनी कल्पना खरातचा जबाब नोंदवलाय। जमीन व्यवहाराबाबत आपल्याला कुठलीही माहिती नसल्याचं ते म्हटलंय। पती अशोक खरातनं परस्पर व्यवहार केला। कल्पना खरात हिनं शिर्डी पोलिसांना जो जबाब दिलाय त्याची माहिती आता समोर आली आहे, ती सूत्रांच्या आधारे। अपडेट जाणून घेत नितीन ओझा आपल्या सोबत आहेत। नितीन, काय अपडेट मिळतात या हजेरीबाबत? दीपक, निश्चितच जर पाहिलं तर कल्पना खरात व अशोक खरात या दोघांवर शिर्डीतील जी जमीन खरेदी फसवणूक आहे आणि सावकारी या संदर्भात गुन्हा दाखल झाला होता। या प्रकरणी अशोक खरात याची चौकशी झाली होती, मात्र कल्पना खरात ही गेल्या 3 ते 3.5 महिन्यांपासून फरारच होती। या गुन्ह्यात तिला अटक करण्यासाठी पोलिसांनी अनेक पथकं देखील स्थापन केली होती, मात्र पोलिसांना काही यश आलं नाही। अखेर सर्वोच्च न्यायालयानं कल्पना खरात हिला जामीन दिल्यानंतर त्या स्वतःहून शिर्डी पोलीस ठाण्यात हजर झालेली आहे आणि त्या ठिकाणी तिचा जबाब नोंदवण्यात आलाय। आणि विशेष म्हणजे ती ज्यावेळेस शिर्डी पोलीस ठाण्यात हजर झाली त्याची कुणकुण सुद्धा कोणालाही लागू दिली नाही। मागच्या दाराने ती आत गेली व जबाब देऊन त्या ठिकाणावर ती परस्पर निघून गेली आहे। दीपक, यामध्ये तिचा जो जबाब नोंदवण्यात आलेला आहे या जबाबामधली काही माहिती मिळू शकले का? याबद्दल काही अपडेट आहेत का? अद्याप तरी वरिष्ठ पोलीस अधिकारी यावर काही बोलायला तयार नाही, मात्र संध्याकाळपर्यंत किंवा उद्या सकाळपर्यंत या जबाबात नेमकं काय म्हटलंय, तिच्या बाबत जे आरोप करण्यात आले होते, सावकारकीचा प्रकरण असेल किंवा जे पैशांचं जे ट्रान्सफर तिच्या नावाने झालं होतं, या संदर्भात ती काय बोलली या संदर्भात अधिक माहिती अद्याप तरी पोलिसांनी दिली नाही। दीपक, नितीन, धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीबद्दल। तेव्हा भोंदू अशोक खरातची पत्नी कल्पना खरात हिनं शिर्डी पोलीस ठाण्यात हजेरी लावली। ती हजर होणार होती, याबाबतची कुणकुणही कुणाला लागू दिली नव्हती। खरं तर सर्वोच्च न्यायालयाकडून अंतरिम जामीन मिळाल्यानंतर कल्पना ही शिर्डी पोलीस ठाण्यात हजर झाली होती।